जेव्हा गोकुळामध्ये पाणीच पाणी झालं, राहायला सुद्धा नीट जागा राहिली नाही, पाऊस धो धो चालू आहे, देवांनी सर्व गोपाळांनी विनंती केली देवाला, देवा अरे आम्हाला आता यातून वाचव, तूच आमचा माया आहेस, तूच आमचा बाप आहेस, यातून आम्हाला कोण सोडवणार आहे. आणि मग भगवंताने ठरवलं आता या गोपाळांचं रक्षण आपण केलं पाहिजे. यांच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आता रक्षण करायचं तर कसं करावं. त्याच गोवर्धन पर्वतराजाला विनंती केली भगवंताने, पर्वतराजा आता तुलाच आमचं रक्षण करावं लागेल, कारण तूच आमची माता आणि तूच आमचा पिता आहेस. दोन्ही हात जोडले. आपला हात जशी एखादी भाकरी खाली बाई तवा उलटनं घालते ना भाकरी खाली, बस त्याप्रमाणे आपला हात गोवर्धन पर्वताच्या खाली घातला आणि आल्हादपणे तो असा उचलला आणि आपल्या हाताच्या एका करंगळीवर तो असा उभा केलेला. साऱ्या गोपाळांनी सांगितलं, गोपाळांनो तुम्ही काठ्याला आवारे जरा आपापल्या, आता साऱ्यांच्या हातामध्ये गाय चाराच्या काठ्या लावा. साऱ्यांनी आपापल्या काठ्या लावल्या. पाहता पाहता 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास, 4 तास, 1 दिवस पूर्ण झाला. साऱ्या गोपाळांनी चोहो बाजूने काठ्या लावल्या. मध्ये भगवान कृष्ण आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत धरून अगदी शांतपणे उभे आहेत. साऱ्या गोपाळांना सांगितलं, बाबांनो तुम्ही सारेजण आता आतमध्ये या. असा पर्वत उंच आहे, जसं आपण वॉटरप्रूफ केलंय ना, ते वॉटरप्रूफच म्हणायचं. सारेजण आतमध्ये या. सारे गोपाळ आतमध्ये आले. आपापल्या गाया आतमध्ये आणल्या, बैल आतमध्ये आणले, सारे आतमध्ये आणले. गाड्या घोड्या सकट अगदी त्या गोवर्धन पर्वताच्या खाली. आणि 2 दिवस झाले, 3 दिवस, 7 दिवस त्या पर्वतराजाच्या खाली शांतपणे उभा आहेत. आणि 7व्या दिवशी बऱ्याच गोपाळांच्या मनामध्ये शंका आली. आपण काठ्या लावल्या म्हणून पर्वत उभा आहे म्हणले. सारे गोपाळ चर्चा करायला लागले. एकमेकांकडे पाहून चर्चा चालली. इकडे गट पडला, तिकडे गट पडला, तिकडे गट पडला. गटागटामध्ये चर्चा चालू झाली. आपण काठ्या लावल्या म्हणून हा गोवर्धन उभा आहे. भगवंत गालामध्ये हसत होते, मनामध्ये विचार करत होते, हे चालणारच आहे म्हणले. नाहीतरी माणूस जन्माला आलाय ना, त्याचा जन्मच अहंकारामधून झालेला. जन्माला आल्यानंतर अहंकार येणार नाही, यात नवल काय. आणि भगवंत गालामध्ये हसतायत. तुम्हाला एक सांगू का, वेडी माणसं जेव्हा वेड्यासारखं वागत असतात ना, शहाणी माणसं फक्त गालामध्ये हसत असतात. हेच त्यांचं मोठेपण आहे. हे वेड्याला कळत नाही म्हणून वेडी माणसं आयुष्यभरी वेडी राहतात. कधीतरी शहाण्याचं हसणे वेड्यांना कळलं पाहिजे. भगवान हसतायत, गोपाळांनी काठ्या लावलेल्या आहेत. अरे म्हणले नुसतं बोलून काय करायचं. मग आपल्या काठ्याच्या जीवावर हा पर्वत उभा आहे ना, नाव तर कृष्णाचं होऊ लागलंय. पर्वत कोणी उचलला? कृष्णानं. पण आपण काठ्या लावल्या नसत्या तर म्हणले मग करा की म्हणले काठ्या थोडे खाली. त्यांनी मनामध्ये आपण काठ्या काढू, मग काय होणार. देवाने विचार केला, यांना ग झालेला वाटतोय, यांचा ग थोडा उतरवला पाहिजे. आणि भगवंतानं आपली करंगळी थोडीशी ढिली केली. थोडीशी ढिली केल्याबरोबर पर्वताचं वजन साऱ्या काठ्यावर पडलं आणि काठ्या कडकडा 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 करायला लागल्या. मोडायला लागल्या काठ्या. अर्ध्या काठ्या तर मोडून गेल्या. आणि अर्ध्या काठ्या जेव्हा मोडल्या, वरचा पर्वत जेव्हा आता खाली येणार, आपण दबले जाणार, मरणार. आणि मग गोपाळ म्हणतात, कृष्णा थांब, वाचव वाचव. भगवान म्हणाले, तुमच्या काठ्या आहेत ना, जरा नीट धरा घे. आणि मग यांच्या लक्षात आलं, पर्वत हा आपल्या काठावर उभा नाही, त्याच्याच करंगळीवर उभा आहे. हे ज्या दिवशी समजलं, त्या दिवशी साऱ्यांनी कृष्णाचे पाय धरले. हे कृष्णाचं मोठेपण आहे. कृष्ण काय आहे जगाला अजून कळलेच नाहीत. ज्या दिवशी कृष्ण कळतील ना, माणसाचा अहंकार समूळ मिटलेला असेल. मायबापानं जगात जे घडतंय ना, एका ईश्वराच्या सत्तेनं घडतंय. कोण म्हणतं आपण सारं हे करतो? कोणाकोणाला वाटतं बरं आपण हे सारं करतो? वर हात करता का थोडासा?
जरा डेअरिंग न करा बरं. हे सारा आपण करतो असं कोण म्हणतं? कुणाला वाटतं? अरे संत सांगतात बाबा आपण काहीच करत नाही, करून घेणारा एकच आहे जगामधला. कोण? करते हो तुम कन्हैया, वा रे वा. हो करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. जय हो. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. जय जय हो. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा कृपा से सब काम हो रहा है, मेरा कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं मैं कुछ भी, करता नहीं मैं कुछ भी, पर ये कमाल हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. ऐका, ज्याला खरंच परमार्थ हा विषय आवडीचा आहे त्यानं एकच करा. एवढं हे एक गाणं आहे ना, ते आपल्या संग्रही ठेवा आणि कधीतरी हे मन लावून ऐका प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है एवढंच वाचा, मनात कोरून ठेवा, त्या गाण्याचा अभ्यास करा, तुमचं जीवन परिपूर्ण होईल. देवावरचा भाव वाढेल, श्रद्धा वाढेल. आणि एक महत्त्वाचं वाक्य बोलतो, साऱ्यांनी ऐका. थोडा खनकता आवाज माझा कमी करा. मी करतो असं वाटणं याला प्रपंच म्हणतात, आणि हे सारं जे घडतंय ते देव करतो असं वाटणं याला परमार्थ असं म्हणतात. तुकोबाराय म्हणले मी काहीच करत नाही. तो का म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. नुसते चाली लावून भजन नाही म्हणायचे, हे कधीतरी अंतकरणात घुसू द्यायचं, त्याला परमार्थ म्हणतात. आणि हे आपल्यामध्ये भिन्ण्यासाठी कथा आहे, हे भिन्ण्यासाठी कीर्तन आहे, हे भिन्ण्यासाठी सार आहे.
आणि म्हणून असा गोवर्धन राजाची पूजा त्या ठिकाणी पार पडली. इंद्रदेवाला गर्व झाला, इंद्रदेवानं पाऊस पाडला, देवानं आधार दिला, साऱ्या गोपाळांचं रक्षण केलं, गोपाळांना झाला. देवानं थोडे परीक्षा पाहिली, सारे गोपाळ शरण आले, देवा आम्हाला वाचव. भगवंतानं पुन्हा एकदा आधार दिला. 7 दिवस झाले, शेवटी इंद्र शरण आला. मग आपली करंग हात बाजूला काढला, जिथे होता तिथे गोवर्धन गिरिराज ठेवून दिला, नमस्कार केला आणि इंद्रदेव शरण आल्यानंतर त्याला अभय दिलं आणि सांगितलं, बेट्या पुन्हा जर नाटक करायचं तर याद राख, गाठ आपल्याशी आहे. म्हणून देवाच्या नादी कोणीच लागायचं नाही. इंद्रदेव नादाला लागला, अपमान होऊन परत जावं लागलं. आपकीच झाडकीपती हो. ही भावना वाढवण्यासाठी कथा आहे. आणि यानंतर कथेमध्ये सुंदर आविष्कार होतो तो रासलीलेचा. आपला सर्वांना माहित आहे, गोपाळांना झालेला देवाने जिरवला, नवल नाही, गोपिकांना झालेला सुद्धा देवाने थोडासा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. शेवटची सुंदरशी कथा रासलीलेची आहे. भगवान कृष्ण परमात्मा या जगामध्ये आले ते प्रेमाची उधळण करण्यासाठी आले. एक प्रश्न लक्षात ठेवा, आपल्या साऱ्यांना माहिती आहे भगवान कृष्ण जगामध्ये का आले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 4थ्या अध्यायामधले श्लोक. माझ्यासमोर ज्ञानेश्वरी बसलेलीच आहे चंद्रकांत महाराजांच्या रूपानं. आणि अतिशय भगवंतानं आपलं कार्य यामध्ये सांगितलं. मी का येतो, पण मला त्याही पुढचं सांगायचं आहे. श्रीमद भागवत कथा सांगते, भगवान कृष्ण या जगामध्ये आले ना, ते जगाला प्रेम शिकवण्यासाठी आले. जगामध्ये कोण किती ज्ञानी आहे इट इज नो इम्पॉर्टंट, पण जगामध्ये कोण किती प्रेमी आहे हे महत्त्वाचं आहे. तुमचं ज्ञान किती प्रचंड आहे हे महत्त्वाचं नाही. जगाला जर सुखानं नांदायचं असेल तर जगामध्ये प्रेम महत्त्वाचं आहे. जगामधलं जेव्हा ज्ञान वाढत असतं तेव्हा जगातली भांडणं वाढत असतात, आणि जेव्हा जगातलं प्रेम वाढत असतं तेव्हा जगामध्ये प्रेम आणि भक्तीचा आविष्कार होत असतो. प्रेम वाढलं पाहिजे, नात्या नात्यातलं प्रेम वाढलं पाहिजे, माणसा माणसातलं प्रेम वाढलं पाहिजे, गावागावातलं प्रेम वाढलं पाहिजे, जाती जातीतलं प्रेम वाढलं पाहिजे, धर्माधर्मातलं प्रेम वाढलं पाहिजे. हे प्रेम वाढावं म्हणून साने गुरुजींनी देवाकडे प्रार्थना केली, बाबा या जगामध्ये एकच धर्म खरा आहे आणि त्या धर्माचं नाव आहे प्रेम. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. 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 जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जयाना कोणी ना जगती, सदा जे अंतरी रडती, तया जाऊन सुखवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. बस बाबा
बाबाला या जगाला आज तुमच्या ज्ञानाची गरज नाही, तुमच्या धनाची गरज नाही, तुमच्या मदतीची गरज नाही, तुमच्या प्रेमाची गरज. आणि जग त्यानं सुंदर बनणार आहे. आणि हे प्रेम जगाला देण्यासाठी भगवान कृष्ण आले, जगाला प्रेम शिकवण्यासाठी आले. तेच प्रेम आज गोपिकांना द्यायचं आहे. वृंदावनामध्ये गेलेले आहेत आणि वृंदावनामध्ये जाऊन सुमधुर असा वेणू वाजवायला सुरुवात केलेली आहे. बासरी वाजवायला सुरुवात केल्यानंतर ते मुरलीचे स्वर कानावर पडले आणि साऱ्या गवळणी अगदी वेड्या झालेल्या आहेत. देवाची बासरी वाजल्यानंतर कोण वेड होणार नाही. त्या मुरलीचा नादच एवढा मधुर होता की ऐकूनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद. अशी ही मुरली कानावर आवाज आल्याबरोबर साऱ्या गोपींना मनामध्ये विचार आला, आता आपण सुद्धा त्याच्याकडे गेलं पाहिजे. कारण या मुरलीच्या स्वरामधून तो साऱ्या गोकुळवासियांना आपल्याकडे आकर्षून घेत होता. जणू ती मुरलीचे स्वर प्रत्येकीच्या कानामध्ये सांगत होते, आपण गेलं पाहिजे आणि जाऊन त्याच्या प्रेमाचा आनंद घेतला पाहिजे. गवळणी ज्या अवस्थेमध्ये होत्या तशाही अवस्थेमध्ये तिथून निघालेल्या आहेत. कुणी स्वयंपाक करत होत्या, कुणी धुणं धुत होत्या, कुणी पाणी आणत होत्या, कुणी रांगोळ्या काढत होत्या, कुणी सडा टाकत होत्या, कुणी जेवत होत्या, कुणी जेवायला वाढत होत्या, कुणी लेकराला नाहू घालत होत्या, कुणी लेकराला घास घालत होत्या, कुणी देवपूजा करत होत्या, कुणी वेणी बांधत होत्या, कुणी मेकअप करत होत्या. ज्या ज्या अवस्थेमध्ये जी जी गोपिका आहे त्यांनी ते सारं ऐकलंय आणि मुरलीनं अगदी वेड्या झाल्या. तशाच अवस्थेमध्ये ज्या स्वयंपाक करतात अर्धा स्वयंपाक तसाच टाकून दिला आणि बासरीच्या स्वरांच्या दिशेनं निघाल्या. आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली ओ आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. हे आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी. विवळ झाले अंतःकरणी विवळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. हे आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. हे आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जगा दे प्रीत लगा दे ज्योत जगा दे प्रीत लगा दे चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले. त्या भगवान कृष्णाच्या मुरलीचे स्वर जसे साऱ्या गवळणींना आकर्षून घ्यायचे ना, तसं आमच्या सरांच्या शिंतचे स्वर साऱ्या हिवडवारीकरांना आकर्षून घेत आहेत. म्हणून सरांसाठी सर्वांनी स्पेशल टाळी वाजवा. आम्हाला माहीत नाही त्या गवळणी किती लुब्ध झाल्या, आमच्या कानावर पडले नाहीत त्या कृष्णाच्या बासरीचे स्वर, पण ज्या स्वरांनी आम्ही वेडे झालो ते स्वर सर तुमच्या शिंत मधले आहेत.
तुमच्या या अत्यंतमधल्या स्वरांनी जर आम्ही इतके वेडे होत असू तर त्या भगवंताच्या बासरीच्या स्वरांनी त्या गवळणी किती वेड्या झाल्या असतील. म्हणून जशाही तशा अवस्थेमध्ये साऱ्या जणी निघाल्या. बाळाला कुणी भरवत होत्या तसंच टाकून दिलं, तसंच निघाल्या. काही जणी मालकाडा वाढत होत्या, अर्ध्यावर तसंच टाकून निघाल्या. काही जणी स्वयंपाक करत होत्या, अर्धा स्वयंपाक टाकून निघाल्या. काही जणी मेकअप करत होत्या, त्यांची फजिती तर काय सांगावी. अहो, जे डोळ्यात घालायचं ते कानात घातलं आणि जे कानामध्ये घालायचं ते डोळ्यात घातलं. जे ओठाला लावायचं ते कंपाळाला लावलं आणि जे कंपाळाला लावायचं ते ओठावर लावलं. एवढी फजिती जगात कोणाची झाली नसेल. दिवानी बनी मै दिवानी बनी. साऱ्या गवळणी आपल्या पाठ आहेत आणि अशा अवस्थेमध्ये साऱ्या गवळणी निघाल्या. 1 2 3 4 5 6. अहो, जेवढ्या साऱ्या गोकुळामधील असतील तेवढ्याची तेवढ्या त्या वृंदावनामध्ये आलेल्या आहेत. भगवंतानी साऱ्यांना जवळ येऊ दिलं. साऱ्या जणी गोळा झाल्या आणि मग विचारलं, तुम्ही साऱ्या जणी एकदम या ठिकाणी आलात, नेमक्या कशासाठी आलात? साऱ्यांनी सांगितलं, देवा कसा रे 2 तोंडात आहेस? म्हणजे बासरी वाजवतोस, मुरलीचे मधुर स्वर बाहेर काढतोस, त्या नादानं आमच्या मनाला मोहिनी घालतोस आणि आज माझ्याकडे का आलात म्हणून तूच विचारतोस. बोलवण्याचं काम सुद्धा तूच करतोस आणि का आलात म्हणून सुद्धा तूच विचारतोस. जन्माला सुद्धा तूच घालतोस आणि जन्माला आल्यानंतर आम्हाला दुःख सुद्धा देवा तूच देतोस ना. का बाबा असं करतोस? काय आमचा मागच्या जन्मीचा वैरी आहेस का? देवा, आता आमच्याकडे तुला बोलायला उत्तर नाही, वेळ द्यायला आमच्याकडे आता सांगायला काही आमच्याकडे वेळ नाही. आता एकच कर, ज्या आनंदासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत ना, तो आनंद तू आम्हाला दे. काय आनंद द्यायचा आहे भगवंता? तुझ्या सभोवताली आम्ही नाचावं, तुझ्या बासरीचे स्वर आमच्या कानामध्ये अविरत घुमत राहावेत आणि ज्याप्रमाणे एखादी हरिणी त्या बिनच्या नादामध्ये लुब्ध होऊन डोलत राहते, त्याप्रमाणे आम्ही तुझ्या बासरीच्या स्वरावर नित्य डोलत राहावं. देवा, एवढीच अपेक्षा आहे. तू बासरी वाजवत राहा, आम्ही नाचत राहावं, एवढीच अपेक्षा आहे. आणि भगवंताने तोच आनंद त्या गवळणींना देण्याचं ठरवलं आणि भगवान परमात्मा मध्ये उभा राहिले. साऱ्या गोपिका अशा त्या ठिकाणी चोहोबाजूनी उभा आहेत. मध्ये राधेला घेतलेला आहे आणि भगवान कृष्ण, राधा मैया, सभोवताली सर्व गोपिका साऱ्या मिळून आता रासलीलेला प्रारंभ होणार आहे. शरद ऋतूंची शुद्ध पौर्णिमा आहे. चलो झाकीवाले चलो. शेवटचं दर्शन एक 10 मिनिटामध्ये आपल्याला श्री कृष्ण, राधा मैया आणि त्या गवळणी कशा प्रकारे नाच करतायत, रासलीला खेळतायत, याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. शरद ऋतूमधली गोड पौर्णिमा आहे. मोगऱ्याचा सुगंध सुटलेला आहे. फुलं उमलायला लागलेली आहेत. भगवंतांनी रासक्रीडेचा संकल्प केलेला आहे आणि गोकुळातल्या व्रज सुंदरी त्या ठिकाणी आता येऊ लागलेल्या आहेत. काय तो आविष्कार असेल, काय ती रासलीला असेल, ऐका. थोडं वाढ द्या मग न वाढ. आइए भगवान आइए. पुढे या, पुढे या. चलो.
सर्वांनी टाळी वाजवा. आपल्याला स्वागत करायचंय भगवान कृष्ण राधाराणी. गोकुल में देखो वृंदावन में देखो रे मुरली बाजी रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संग राधा नाची रे श्याम राधा नाची रे श्याम संगे राधा नाची रे. गोकुल में देखो 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 गोकुल में देखो वृंदावन में देखो रे मुरली बाजी रे श्याम संग राधा नाचे 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 रे श्याम संगे राधा नाचे रे श्याम राधा नाची रे. मागं सरका थोडं, तुम्ही मागं सरका, त्यांना जागा द्या मागे. सरा थोडं मागं सरा थोडं. जय हो. चंद्र किरण सा श्याम सलोना दो आंखें गजरारी चंद्र किरण सा श्याम सलोना दो आंखें गजरारी ठुमक ठुमक नाचे गोपियों के संग जग का पालनहारी ठुमक ठुमक नाचे जग के वाली जग का पालनहारी सार बिहारी संग राधा सुकुमारी सार बिहारी संग राधा सुकुमारी ब्रिज में विराजे रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संगे राधा नाचे रे टाळी टाळी वाजवा. राधा नाचे रे जय श्री कृष्ण. राधा नाची जय हो राधेवा. हा छम छम नाचे राधा रानी सुनकर मीठी मुरलिया श्याम छवि पर सब बलिहारी बाल बाल और गलिया सरल सरल चाले रे मधुर पुरवैया रे सरल सरल चाले रे मधुर पुरवैया रे मेघा गरजे रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संग राधा नाचे रे
श्याम संग राधा नाची रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संगी राधा नाचे रे श्याम संगी राधा नाचे रे राधा नाचे हरि बोल। यमुना तट पर बंसी बट कर प्रयास रचाए गोपी बन कर शंकर आए गोपेश्वर कहलाए। आनंद घ्या सगळे उठा पुरुष मंडळी उठा जागेवरच 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 या समोर या चला ज्यांना नाचायचं त्याने जागेवरच उठो यमुना तट पर बंसी घाट पर कन्हैया रास रचाए गोपी बन कर ओ गोपी बन कर शंकर आए गोपेश्वर कहलाए। डम डम डमरू बाजे डम डम डमरू बाजे कन्हैया की मुरली पर डम डम डमरू बाजे कन्हैया की मुरली पर सब जग नाचे रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संग राजा नाचे रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संग राधा नाचे रे श्याम संगी राधा नाचे रे श्याम संगी राधा नाचे हरि बोल। राधा नाचे रे वाह जय हो। अरे वाह आज हिमनवाड़ी नहीं तो वृंदावन लग रहा है भाई। जय श्री राधे। अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थर थरले हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थर थरले कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून कान्हा दिसतो गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार हो आज आनंदी आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला। ऐका अशा प्रकारे भगवंतानी राधा मैया तुम्ही उभाच राहा सुंदर अशी रासलीला
आणि त्याच रासलीलेमध्ये अरे ज्यानं जगाचा त्याग केलाय, ऐका, जी माणसं नादामध्ये लुप्त झाली त्यांचा विषय सोडा, पण जो वैराग्यशील आहे ज्यानं जगाचा त्याग केला असा भोला महादेव अर्थात भगवान शिवशंकरजी सुद्धा या रास क्रीडेला लुप्त झाले आणि मनामध्ये विचार आला का ना आपण सुद्धा या रासलीलेमध्ये सहभागी व्हावं आणि स्वतः त्या ठिकाणी गोपीचं रूप धारण करून भगवान महादेव रास क्रीडेमध्ये सामील झालेले आहेत. हो एक दिन वो भोले भंडारी, वाह, एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रिज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, ऐका, वृंदावन आ गए, नारी बनकर आ गए हैं भोलेनाथ, सब लोग ताली बजाकर स्वागत करना. वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. हो एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रिज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, आ गए, वृंदावन 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 आ गए. हो पार्वती भी मना के हरी, तालामध्ये पार्वती भी मना के महादेव हरी बाबा पर तालामध्ये. माने ना त्रिपुरारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. अरे बोल, ऐसा बना दो मोहे कोई न जाने इस राज को, मैं हूँ सहेली तेरी ऐसा बताना ब्रिजराज को. ओ बना के चूड़ा पहन के साड़ी चाल चले मत वाली वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. देखा मोहन ने तो, ऐका, अशा प्रकारे भगवान भोलेनाथ जेव्हा एका गोपिकाचं रूप घेऊन रासलीलेमध्ये सामील झाले, अरे म्हणले साऱ्या गोपिका ओळखीच्या वाटतात, याच गोपिकेनं डोक्यावर पदर का बरं घेतला असेल आणि मग कृष्ण भगवंतानं तिचा पदर तोंडावरचा बाजूला काढला. ऐका ते गोपी देखा कोण आहे? मोहन ने तो समझ गए वो सारी बात भोलेनाथ रे. भगवान की जय. ऐसी बजाई ऐसी सुध बुध भूले रे भोलेनाथ रे. सिर से खिसक गई साड़ी मुस्कुराए गिरधारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. हो एक दिन वो भोले भंडारी बन के श्री राधे आ गए, आ गए, वृंदावन आ गए, आ गए, वृंदावन आ गए, आ गए, वृंदावन आ गए. भोलेनाथ भगवान की
गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की, श्री गोपेश्वर भगवान की जय जय श्री राधेश्याम. चला आरतीसाठी उठून